एक बस क्लियर है। माधव कुंज बिहार। हरे कृष्ण प्रशांत तू। हाँ यस प्रोजेक्ट। हाँ, आवाज आवाज क्लियर आहे ना? हो क्लिअर आहे आवाज. आज मी बाहेर आहे थोडं, तर मोस्टली नेटवर्क आता येत आहे. मोस्टली नेटवर्क इश्यू यायला नाही पाहिजे, त्यामुळे बाहेर येऊन बसलोय मी. तर प्रयत्न करू. हरे कृष्ण. जय राधा माधव कुंज बिहार। राधा माधव कुंज बिहार। गोपी जन गिरिवरधारी। गोपी जन गिरिवरधारी। यशोदा यमुना तीरा तीरा राधा बिहारी माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर यशोदान मम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः सदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं। वन्देऽहं श्रीशाकरकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनं सहितं कृष्णचैतन्यदेव श्री राधा कृष्ण पदां सगना ललिता श्री नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष कृष्णाय हे हाँ हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण
आवाज येत नाही. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. आवाज नाही येत. क्लिअर नाही. माईक तेवढं जवळ ठेवा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे. हा, आता कसा आवाज प्रशांत? हा येतो आता. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हा, एखादा मी थोडासा व्हिडिओ ऑफ करून थोडासा प्रयत्न करतोय, कारण नेटवर्कचा विश्वास होतो. थोडा वेळ मी असं बघतो, तर मग आवाज दिला तर मग पुढे व्हिडिओ चालतो. हरे कृष्ण. तर मागच्या वेळेस आपण बघितलं, त्याच्यामध्ये काही कुणी पॉइंट सांगू शकता का? मागच्या क्लासमध्ये आपण काय चर्चा केली होती? 3 प्रकारचे भक्त बघितले. 3 प्रकारचे भक्त हा. प्रभूजी, कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी यांची लक्षणं तुम्ही सांगा. हा, तर त्याच्यामध्ये काय फरक काय? वैदिक भक्ती रागानुगा भक्ती. डिफरन्स सांगितलं. कोणत्या मुद्द्यावर आपण त्यांचा फरक बघितला? कुठले 2 पॉइंट? म्हणजे तिसरे जे कनिष्ठ अधिकारी असतात त्यांचा फेथ वीक असतो, आणि दुसरे असतात मध्यम अधिकारी त्यांचा कन्व्हिन्स्ड असतो, आणि प्रथम जे असतात उत्तम अधिकारी त्यांचा स्ट्रॉंग असतो फेथ. प्रभूजी, आवाज क्लिअर नाही येते तुमचा. आवाज येत नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा हा, आवाज नाही येत आहे का? क्लिअर नाही? मध्ये मध्ये ब्रेक होतो आवाज. येतो येतो. हा, ठीक आहे. तर 2 मुद्दे बघितले होते मागच्या वेळेस, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अधिकारी. त्याच्यात आपण फरक बघितला. त्यामध्ये एक तर पहिला होता विश्वासाबद्दल. तर दुसरा कुठला मुद्दा होता, आठवते कुणाला? ज्ञान खूप राहते उत्तम अधिकाऱ्याला, उत्तम श्रेणीच्या भक्तांना. काय ऐकू नाही आलं, काय म्हणे? ज्ञान खूप राहते, विश्वास आणि ज्ञान खूप राहते भगवंतावर श्रद्धा. हो, बरोबर. तर कशा प्रकारे आपण ज्ञान आणि विश्वास या 2 गोष्टीच्या आधारे आपण या 3 वर्गातलं आपण फरक बघितला. उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि कनिष्ठ भक्त. तर उत्तम भक्ताचं लक्षण आहे की त्यांच्यामध्ये दोन्ही पण जास्त आहे, म्हणजे खूप दृढ आहे, ज्ञान पण आणि विश्वास पण. तर पण मध्यमचं असं एवढं नाहीये. त्यासाठी काही उदाहरणं पण जस्ट पुढे जाण्याच्या अगोदर काही उदाहरणं बघू इच्छितो आपण. तर त्याच्यामध्ये जसं
आपण स्टार्टिंग पासून आपण बघत आलोय की जेव्हा भक्ती मिळण्यासाठी गुणवत्ता काय आहे, काय गुणवत्ता आठवते कुणाला? भक्ती कुणाला मिळते तर त्याचं गुणवत्ता काय आहे? कोणत्या आधारावर भक्ती मिळते आपल्याला? रोजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. पत्न्यात सुकृती होऊ शकतो ना. भगवंतांविषयी दृढ आकर्षण असलं तर. हा बरोबर. आणि ते कसं प्राप्त होतं? मागच्या जन्मीचं मागितलं ना प्रभू. पत्न्यात सुकृती. हा तर ते खास करून भक्तांच्या संघाद्वारे आपल्याला काहीतरी आपण सेवेमध्ये किंवा काहीतरी भगवंताच्या सानिध्यामध्ये आपण येतो, त्याद्वारे भगवंताबद्दल आकर्षण उत्पन्न होतं. आणि त्यानंतर मग आपण हे जे आकर्षण आहे तर ते आपण हळूहळू भक्तीमध्ये प्रगती करतो. आणि हे खूप दुर्लभ आहे. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, तर गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लताबे. सो सांगितलंय की खूप आपले सुकृती हे केल्यानंतर आपल्याला अशी भक्ती मिळते, आपण एवढं भाग्यवान बनतोय. परीक्षित महाराजांनी पण जुगोस्वामी सांगतात, परीक्षित महाराज हे त्यांना खूप ते भाग्यवान बनले जेव्हा शुकदेव गोस्वामी कथा करायला आले त्यांच्या समोर. त्यामुळे सांगितलंय की साधू संघ सर्व शास्त्र काही लवंत साधू संघ सर्व सिद्धी होय. तर साधू संघ म्हणजे गुरुचा संघ, आणि दुसरं साधू संघ आहे म्हणजे भक्तांचा संघ. गुरु आणि वैष्णव दोन्ही पण महत्वाचे आहेत. तर ते सर्व शास्त्रांचं मर्म आहे, आणि ते थोडस जरी मिळाला तरी आपलं पूर्ण जीवन बदलू शकतं. उत्तम अधिकाऱ्यांचं लक्षण आपण बघतो कशा प्रकारे. उत्तम अधिकारी हे शास्त्रामध्ये निपुण असतात, त्यांचं ज्ञान खूप भरगच्च असते. काही पण जसं बलदेव विद्याभूषणना विचारलं होतं, तुम्हाला जर तुम्हाला शास्त्राच जर तुम्ही परंपरेतून भागवतची रचना केली असं तुम्ही म्हणताय, तुमचं जे परंपरा आहे ती प्रामाणिक आहे असं म्हणताय, तुमचं एक शास्त्र असलं पाहिजे. जरी त्यांनी सांगितलं भागवत हे शास्त्र आहे, पण तरी पण लोकांनी त्यांना सांगितलं तुमची टीका असली पाहिजे. त्यांनी लगेच रातचोराच त्यांनी गोविंद भाष्य लिहिलं. तर त्यांचं ज्ञान खूप प्रगड असते, आणि ते खूप शास्त्रामध्ये तर्कवितर्क करण्यासाठी निपुण असतात. आणि जसं सांगितल्याप्रमाणे विश्वास खूप दृढ आहे, खूप खोल विश्वास आहे. असे हे उत्तम अधिकारी. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे प्रभुपादांना पण लोकांनी खूप कुठल्याही अंगाने प्रश्न विचारायचे, कुठल्याही दृष्टीनं त्यांना शंका सुशंका विचारायचे, पण प्रभुपादांनी एकदम त्यांना परास्त करायचे. मध्यम अधिकाऱ्याचं लक्षण त्याच्यामध्ये पण सांगितलं, शास्त्रांवर विश्वास नाहीये, एवढा दगड विश्वास नाहीये आहे, पण त्याच्यामध्ये जर तर्कवितर्क करायचं म्हणलं तर ते थोडस कमी हे असतात. आणि त्यांचा विश्वास गुरु किंवा भक्तीवर पण तो दृढ आहे, पण जर त्याच्यापेक्षा कमीच आहे. जसं कुणाला म्हणलं की कुणी जर म्हणे टीव्ही बघू नका, तर व्यक्ती म्हणतोय की अरे कुठं भगवद्गीतेमध्ये दिलंय कृष्णाने की टीव्ही बघू नका म्हणून? न पश्यताम दूरदर्शिनाम असं काही कुठं लिहिलंय का? तर आपल्या गुरूंच्या द्वारे, आपल्या आचार्यांच्या द्वारे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण ध्यायतो विषयान पुंसाम संगस्तेषु उपजायते, संगस्तेषु संजायते काम कामात क्रोधोपि जायते. तर जे आपण बघतो त्याचं आपण ध्यान करतो, त्याच्यावर आपण आपली मत विचार करतो. तर त्यामुळं ध्यान कशावर, आपण जे बघतो त्याला आपण ध्यान करतो. त्यामुळं जे आपण समजा टीव्ही बघतोय तर तेच आपण ध्यान करणार आहे. त्यामुळं आपलं मन स्वच्छ ठेवण्यासाठी, आपले विचार स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला जे जे योग्य आहे भक्तीला, ते आपण पोषक आहे ते आपण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे, किंवा कुणी अबॉर्शन कुठं लिहिलंय का? तर प्रभुपाद लिहितात ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये, त्यांच्या तात्पर्यामध्ये लिहितात आजकाल सध्या समाजामध्ये काय व्हायला लागले असं. पण असं डायरेक्ट भगवंतानी जरी शब्द असा बोलला नसेल तरी पण आपण बघतो. तर असे म्हणजे खूप गोष्टी बद्दलचा लोकांचा संशय असतो.
त्यांचा दृढ विश्वास नाहीये किंवा त्यांचा तर्कवितर्क करण्यामध्ये ते मागे राहतात. तर मध्यम अधिकारी असं त्याला म्हणतात. आणि कनिष्ठ अधिकारीचे शेवट सांगितलं कशा प्रकारे त्यांचा विश्वास आहे तो खूप कमी आहे. जसं कालकृष्णदास भट्टहरींच्या द्वारे ते आकर्षित झाले होते आणि त्यांना भगवंताच्या चैतन्य महाप्रभूंच्या जवळ होते, एकदम कनिष्ठ म्हणजे एकदम घनिष्ठ होते. त्यांचे दास म्हणून त्यांना हे केलं होतं, सेवा करायची. पण भट्टहरींच्या द्वारे ते आकर्षित गेले. कालकृष्णदासांचं उदाहरण दिलं, कोमल श्रद्धा त्यांची. कनिष्ठ म्हणजे कोमल, तर कोमल श्रद्धा. आणि त्याचबरोबर ते शास्त्रांचं ज्ञान पण त्यांचं खूप कमकुवत असते. आणि त्याच्यानंतर आणखी या 3 गोष्टींचा समावेश केला. त्याच्याबरोबरच आणखी 2 मुद्दे महत्वाचे आपण बघितले. कशा प्रकारे जर देहात्म बुद्धी असेल तर त्यामुळे आपण जात, समाज किंवा देश अशा प्रकारे आपण स्पर्धा करतो आणि हे सगळं देहात्म बुद्धीद्वारेच आपण या स्पर्धेमुळं शेवट म्हणजे भगवान होण्याचा प्रयत्न करतात व्यक्ती. तर हे सर्व देहात्म बुद्धी आपल्याला सोडायची आहे. आणि दुसरी गोष्ट, जीवनामध्ये जर आपल्याला परिपूर्ण बनत असेल आध्यात्मिक दृष्ट्या तर स्वतःच्या स्वरूपस्थितीचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे आपण कोण आहे अशा प्रकारे. तर आपण तर मागच्या या धड्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये पण रूप गोस्वामी सांगतात भक्ती स्वीकारण्याकरिता साधकाची योग्यता. त्याच्यामध्ये त्यांनी हे 3 उदाहरण तर सांगितले, कनिष्ठ, मध्यम, उत्तम. त्याचबरोबर आपण कशा प्रकारे भुक्ती मुक्ती स्थिती कामी सकले अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. तर भुक्ती मुक्ती सिद्धी या 3 गोष्टींना त्याग दिला पाहिजे. भुक्ती म्हणजे इंद्रिय भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष, ज्याला ब्रह्मांमध्ये विलीन व्हायचं आहे, आणि सिद्धी म्हणजे काही आपण सिद्धी मिळवायची, जसं पाण्यावर चालणे, लाखो लोकांना स्वतःकडे आकर्षण करणे, किती माझ्याकडे मोठेपणा आहे, माझे किती फॉलोअर्स आहेत आजकाल, खास करून युट्यूबवर. तर अशी जी सिद्धी कामी आहे. सकले अशांत, हे नेहमी अशांत असतात. कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. मग कृष्ण भक्त मात्र हा अशांत आहे, कारण तो भगवंताच्या जी इच्छा आहे ते प्रगट करण्यासाठी प्रयत्न आहे. त्यासाठी शिक्षाष्टकामध्ये पण एक महत्वपूर्ण श्लोक आहे आणि तो आपल्या सर्वांना माहितीच आहे. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयि. तर चैतन्य महाप्रभू सांगतायत मला धन पण नको, जे आज प्रत्येकाला पाहिजे, जन पण नको, माझे अनुयायी ते पण नको, न सुंदरी, मला सुंदर स्त्रीचं आकर्षण पण नको, दुसऱ्या परस्त्री परपुरुषाचं आकर्षण पण नाहीये. कविताम वा जगदीश काम आहे. तर मला फक्त काय इच्छा आहे की जन्मजन्म तुमचा दास बनावं आणि तुमच्या भक्तीमध्ये मी राहावं. तर हीच फक्त आशा आहे, हीच फक्त अभिलाषा आहे. तर अशा प्रकारे भक्तांचा हा प्रार्थना आहे. तर जीव गोस्वामी सांगतात कारण आपण श्रवण आणि हे कीर्तन तर ते एवढं आनंददायक आहे, आणि त्यामुळं बाकी या भौतिक आनंदाच्या समोर हे काहीच नाही आहे. त्यामुळे श्रवण कीर्तनामध्ये खूप आनंद आहे. तर जीव गोस्वामींचं हे त्यांनी निष्कर्ष काढला की कारण श्रवण आणि कीर्तनामध्ये भक्तांना एवढा आनंद मिळतो की त्यांना मोक्षाचा आनंद हा तुच्छ, जसं आपण मोक्ष लघुताकृत आपण बघितलं. तर हे खास करून या 4थ्या धड्यामध्ये आपण बघतो मोक्षा पलीकडील भक्ती सेवा. हा अध्यायाचा 4 अध्यायाचा शीर्षक आहे, मोक्षा पलीकडील भक्ती सेवा. तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत, तर त्या संदर्भाला आपण बघणार आहोत. त्याच्यातून आपल्याला बाकी आणखी स्पष्ट होत आहे. त्याच्या अगोदर पण काही संदर्भ दिलेले आहेत की कशाप्रकारे भक्तांना मोक्षाची अजिबात इच्छा नाहीये, आणि तोच संदर्भ पुढे आता या 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा स्पष्टीकरण देऊन आणखी जास्त म्हणजे जास्त उदाहरण देऊन स्पष्टीकरण केलेलं आहे. तर खास करून भक्तांना मुक्तीची अजिबात अभिलाषा नाहीये, तर हाच या अध्यायाचा शीर्षक आहे.
आणि त्याच्यासाठी वेगळे जे उदाहरण आहेत, भक्तांचे जे वेगळे उदाहरण आहेत, तर ते प्रार्थनेद्वारे इथे रूप गोस्वामींनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. भक्तांचा जो आनंद आहे भक्तीमध्ये तो किती प्रगळ आहे आणि प्रबळ आहे, त्या मोक्षाच्या पलीकडील आणि बाकी मुक्ती तर ते मुक्ती आणि सिद्धी तर काहीच नाहीये. तर हेच आता पुढच्या ह्याच्यामध्ये स्पष्ट होणार आहे. आपण वाचन करून त्याला आणखी समजून घेऊया. तर सांगितल्याप्रमाणे आपण जे आतापर्यंत कुणीच वाचलं नाही, प्रभूजी प्रशांत सांगते, सिरियल जाऊया आपण. दोन दोन पॅरेग्राफ. दीपक माताजी वाचतात का? वाचते प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. एखादा भक्त किती गांभीर्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेवर आसक्त असतो हे आपण श्रीमद भागवतातील 4.20.24 महाराज पृथू यांच्या खालील वक्तव्यावरून समजू शकतो. ते म्हणतात हे भगवान, मुक्तीनंतर मला जर तुमचा महिमा श्रवण करायची संधी मिळाली नाही, तुमच्या शुद्ध भक्तांनी तुमच्या चरण कमलांचे स्वतःच्या अंतःकरणापासून केलेले स्तुतिगान श्रवण करण्यास मिळाले नाही आणि तुमच्या सेवेपासून मिळणाऱ्या मधुरूपी दिव्य नंदाचे आस्वादन करण्यास मिळाले नाही, तर मी कधीच अशा तथाकथित मोक्ष प्राप्तीची इच्छा करणार नाही. माझी तुमच्या चरण कमलांशी सदैव अशी एकच प्रार्थना आहे की कृपा करून तुम्ही मला लक्षावधी कान आणि जिव्हा द्याव्यात, म्हणजे मी तुमच्या दिव्य महात्म्याचे अखंडपणे श्रवण कीर्तन करू शकेल. निर्विशेषवादी व्यक्ती भगवंतांच्या अस्तित्वात विलीन होण्याची इच्छा करतात, पण ते जाणत नाहीत की स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतंत्र ठेवण्याखेरीज जीवात्मा भगवंतांच्या कीर्तीचे श्रवण कीर्तन करू शकत नाही. त्यांना भगवंतांच्या दिव्य रूपाची काहीच कल्पना नसल्यामुळे ते भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी कधीच श्रवण कीर्तन करू शकत नाहीत. म्हणजेच एखादी व्यक्ती जोपर्यंत मोक्षाच्याही पलीकडे जात नाही तोपर्यंत ती भगवंतांच्या दिव्य लीलांचा रस आस्वादू शकत नाही किंवा भगवंतांच्या विग्रहाविषयी ज्ञानही संपादन करू शकत नाही. श्रीमद भागवतातील 5.14.44 या श्लोकात असेच वर्णन आढळते. त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात, भक्त प्रवर भरत महाराज श्रीकृष्णांच्या चरण कमलांच्या सेवेवर इतके आसक्त होते की त्यांनी सहजरित्या आपले पृथ्वीवरील शासन तसेच पुत्र, समाज, मित्र, राज, ऐश्वर्य व सुंदर पत्नी यांच्यावरील स्नेह सोडून दिला. ते इतके भाग्यशाली होते की लक्ष्मी देवी त्यांना सर्व प्रकारचे भौतिक लाभ देऊ इच्छित होती, परंतु त्यांनी यापैकी कोणतेही भौतिक वरदान स्वीकारले नाही. या ठिकाणी शुकदेव गोस्वामी भरत महाराजांच्या वागणुकीचे कौतुक करताना म्हणतात की ज्या व्यक्तींचे हृदय पूर्ण पुरुषोत्तम भगवान मधुसूदन यांच्या दिव्य गुणांवर आकर्षित झाले आहे, ती व्यक्ती अनेक ऋषीमुनींनाही ज्या मोक्षाची अभिलाषा असते त्या मोक्षासही किंचितही महत्व देत नाहीत. असे असताना भौतिक ऐश्वर्याविषयी काय सांगावे. श्रीमद भागवतात 6.11.25 वृत्तासुर भगवंतांना असे म्हणतो, हे प्रभो, तुम्ही दिव्य सेवा सोडून मला जरी भूलोकाची प्राप्ती होत असली किंवा अखिल ब्रह्मांडातील सर्व लोकांवर प्रभुत्व मिळत असले तरी देखील मला हे सर्व प्राप्त करण्याची इच्छा नाही. तसेच मला सिद्धी प्राप्त करण्याची किंवा आध्यात्मिक मुक्तीची इच्छा नाही. हे प्रभू, जे एकच मागणे आहे आणि ते म्हणजे मला तुमची संगत
शाश्वत काळाकरिता तुमची दिव्य सेवा प्राप्ती हवी. या कथनाची शंकरांनी हा माताजी हा धन्यवाद. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. गुरुजी आणखी एक भक्त वाचतील. विठ्ठल बघायचे सर. गुरुजी मी वाचू का? वाचा. या कथनाची भगवान शंकरांनी श्रीमद भागवतात 6.17.28 पुष्टी केलेली आहे. त्या ठिकाणी ते सती देवीला उद्देशून म्हणतात, प्रिय सती, ज्या व्यक्ती भगवान नारायण किंवा श्रीकृष्णांचे भक्त आहेत त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. जर त्यांची उच्च ग्रहलोकात उन्नती झाली किंवा त्यांना मोक्ष प्राप्त झाला किंवा जरी त्यांना नरकाची प्राप्ती झाली किंवा खरे सांगवायचे झाले तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठेवले तरी त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. त्यांनी केवळ भगवान नारायणांच्या चरण कमलांचा आश्रय घेतलेला असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने भौतिक जगतातील सर्व परिस्थिती समसमान असतात. या संबंधात स्वर्गाचा राजा इंद्र यांचे एक वक्तव्य आढळते. श्रीमद भागवतातील 6.18.94 या श्लोकात इंद्र माता अदितीला म्हणतो, हे माते, सर्व इच्छांचा त्याग केलेले भक्त भगवंतांच्या सेवेमध्ये रत असतात आणि त्यांना आपला खरा स्वार्थ माहीत असतो. ते खऱ्या अर्थाने आपल्या स्वार्थाची सेवा करीत असतात आणि जीवनाचे सार्थक करण्यात अग्रेसर असणाऱ्या इतर सर्वांमध्ये त्यांना प्रथम श्रेणीचे निपुण समजले जाते. श्रीमद भागवतात 7.6.25 प्रल्हाद महाराज म्हणतात, असुर परिवारात जन्म घेतलेल्या माझ्या मित्रांनो, जर तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करू शकला तर तुम्ही या जगात आणखी काहीच करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर संतुष्ट झाले तर तुमच्या हृदयात कोणतीही इच्छा असली तरी ती निसंशय पूर्ण होणारच. असे असल्यामुळे प्रकृतीच्या गुणांमुळे आपोआपच ज्या सकाम कर्माची फळे प्राप्त होतात त्याद्वारे स्वतःची प्रगती करण्यामध्ये काय उपयोग आहे आणि मोक्ष प्राप्तीचीही काय आवश्यकता आहे. जर तुम्ही भगवंतांच्या दिव्य लीलांचे सतत कीर्तन करीत असाल आणि त्यांच्या चरण कमलांच्या अमृताचे पान करीत असाल तर या गोष्टींची काहीही आवश्यकता नाही. प्रल्हाद महाराजांच्या या कथनाने आपण स्पष्टपणे समजू शकतो की जो मनुष्य भगवंतांच्या दिव्य लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्यात आनंद प्राप्त करीत असतो तो पूर्वी सर्व प्रकारच्या भौतिक वरदानांच्या पलीकडे गेलेला असतो. याचा अर्थ असा आहे की तो आपल्या सकाम कर्माची पुण्य यज्ञ याग करणे किंवा अगदी या संसारातील मोक्षप्राप्ती यांच्याही पलीकडे गेलेला असतो. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतातील हरे कृष्ण गुरुजी. तर आपण इथे बघत आहोत तर सर्वप्रथम 4थ्या स्कंदामध्ये पृथु महाराजांची प्रार्थना आहे. पृथु महाराज म्हणत आहे की कशा प्रकारे मुक्तीनंतर मला जो भगवंताची श्रवण, भगवंताच्या लीलेचं श्रवण, भगवंताच्या कथाचं श्रवण करण्याची संधी मिळत नसेल तर ते आणि जे श्रवण शुद्ध भक्तांच्या चरण कमला शुद्ध भक्तांच्या मुखातून ज्या भक्तांनी भगवंताचे चरण कमल पकडलेले अंतकरणातून त्यांच्या मुखातून जे मिळत आहे तर ते जर मला मिळत नसेल तर ते मोक्ष अजिबात तुच्छ आहे. आणि एकच प्रार्थना आहे की मला लक्षावधी कान आणि जीवा द्यावे. तर भक्तांचा हाच गुण आहे की जे भगवंताबद्दलचं प्रेम आणि भगवंताबद्दलचे खास करून भक्तीमध्ये आकर्षण, तर हेच दोन गुण भक्तांमध्ये खास करून आढळतात. आता श्रवण आणि कीर्तन जे सांगितलंय हे किती महत्वाचं आहे हे याच्यावरून आपल्याला कळतंय. भगवंताबद्दलचं नाम रूप गुण लीला, तर नाम रूप गुण आणि लीला या चारही गोष्टींचं जे भगवंताबद्दलचं श्रवण आहे तर ते खूप महत्वाचं आहे. भगवंताचं नाम जे आपण रोज 16 माळा करत आहे गुरुच्या अध्यक्षतेखाली, गुरुच्या जे गुरुनी वचन दिलं, गुरुजींना आपण वचन दिलेले तर ते कृपा करण्या जे ते हे पूर्ण करण्यासाठी आपण रोज 16 माळा करत आहे. तर त्याचं पण श्रवण खूप महत्वाचं आहे. कारण श्रवण हे दोन प्रकारचे आहेत. एक तर नाम श्रवण, कृष्ण नाम आणि कृष्ण लीला, या दोन्हीचं श्रवणासाठी भक्त लालयिक असतात. तर इथे लाखो कान आणि जीवा द्याव्यात
जिवेद्वारे आपण भगवंताचे नाम स्मरण होईल आणि कानाद्वारे ते श्रवण होईल. तर ही पृथू महाराजांची प्रार्थना आहे आणि हीच अशीच भाव सर्व भक्तांच्या जीवनामध्ये आपण बघतो, सर्व आचार्यांच्या जीवनामध्ये. रूप गोस्वामी पण तेच प्रार्थना, स्वतः रूप गोस्वामी प्रार्थना करत. आता तर त्यांनी सर्व बाकी संदर्भ दिलेले, ते संदर्भ आपण बघत आहोत. आणि ते स्वतः रूप गोस्वामी पण सांगतात की मला लाखो जीवा द्याव्यात आणि करोडो कान द्यावे, जेणेकरून त्या प्रत्येक कानाद्वारे आणि मुखाद्वारे मी ज्यांना श्रवण आणि कीर्तन करता येईल. तर पुन्हा दुसरा संदर्भ तोच सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना खास करून 5व्या स्कंदामध्ये भरत महाराज उदाहरण सांगतात. भरत महाराज पण कसे सेवेवर एवढे भगवंताच्या चरण कमलावर आसक्त होते की त्यांनी पुत्र, समाज, मित्र, राजैश्वर्य, सुंदर पत्नी यांचा स्नेह सोडून दिला. एवढं त्यांच्यावर त्यांनी म्हणजे सहज भौतिक दृष्ट्या बघितलं, इव्हन कोणी राजा असेल तर त्यांच्यावर एवढं आकर्षण असते. त्यांच्यामध्ये एवढं सर्व जन्म, मृत्यू, जन्म, ऐश्वर्य, शुचर, श्रीभेद या 4 गोष्टी ज्या आहेत ते राजाकडे, प्रत्येक राजाकडे असतात. जन्म, ऐश्वर्य म्हणजे राजघराण्यात जन्म झालेला आहे, ऐश्वर्य म्हणजे पैसा, बाकी सर्व गोष्टी, तर त्या सर्व ऐश्वर्य तर आहे. जन्मेश्वर, श्रुतर, श्रीभेद, तर सौंदर्यता आणि ज्ञान, या 4 गोष्टी राजाकडे असतात. आणि खास करून बाकी पुत्र आणि राजेश्वर्य आणि मित्र या सर्वांचा स्नेह सोडणं म्हणजे खूपच ते सहज शक्य नसतंय. पण इथे खास करून भरत महाराज ते सहज सोडू शकले, जंगलात गेले आणि त्यांचा उद्देश तोच होता की कशा प्रकारे मी याच्यातून आसक्ती कमी व्हावी. लक्ष्मी देवी त्यांना सर्व भौतिक लाभ देऊ इच्छित होती, पण तरी पण त्यांनी काही वरदान स्वीकारलं नाही. तर ऍक्च्युली हे सर्व खूप म्हणजे महान भक्तांचे उदाहरण इथे दिलेले आहेत. आणि मेन मुद्दा ह्याच्यामध्ये तोच आहे, हा जो धडा आहे ना, मोक्षा पलीकडील भक्ती सेवा. तर मोक्षा पलीकडे म्हणजे आपल्याला ह्याच्यातूनच कळतंय की काय हा धडा आहे. त्याच्यामध्ये उदाहरणं किंवा सगळे स्पष्टीकरण काय असणार आहेत ते एकच आहे की कसं मोक्ष तुच्छ आहे आणि कसं भक्तीची सेवा ही मोक्षाच्या पलीकडे आहे आणि ती कशी शुद्ध आहे. तर हे स्पष्टीकरण देण्यासाठी रूप गोस्वामी वेगवेगळे उदाहरण देत आहे भागवताच्या आणि वेगवेगळ्या शासनाच्या द्वारे, पण खास करून भागवताच्या द्वारे. कारण आपल्याला आणखी एक वैष्णव सॉंग आपल्याला माहिती, मानस देह जो किछु मोर अर्पिलो तुआ पदे नंद किशोर संपदे विपदे. तर सगळं काही आहे, मानस देह घे जो किछु मोर, माझ्याकडे जे काही आहे तर ते सर्व भगवान तुमचं आहे. अर्पिले तुआ पदे नंद किशोर, तुमच्या चरण कमळावर मी सर्व अर्पण करत आहे. संपदे विपदे जीवने मरणे नाही मग गेला तू उपद वरणे. तर संपद असू द्या म्हणजे आपण ऐश्वर्य मिळू द्या किंवा आपल्या जीवनामध्ये काही विपद येऊ द्या, काही संकट येऊ द्या, सुखामध्ये दुःखामध्ये भगवंता मी तुमचाच दास आहे, तुमचं स्मरण करेल. तर ही भावना प्रत्येक भक्तामध्ये आहे. तर ते खास करून भक्तिवंत ठाकूरांनी हे भजन दिलेलं आहे. तर त्यांचा भावना तीच आहे की कशा प्रकारे आपण पूर्ण मन, आपला देह, वाचा, तर तिन्ही काया वाचा मनसा, तसं आपण भगवंताच्या प्रसन्नेसाठी करावं, भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये लागावं. तर त्याच्या समोर मोक्ष हे काहीच नाही त्याला. तर अशी दुसरी प्रार्थना खास करून इथे भरत महाराजांचे उदाहरण आहे. नंतर वत्रासूर पण तेच सांगतात कशा प्रकारे भगवंत भक्तांना काही द्यायला तयार आहे, पण भक्त मात्र काही मागायला तयार नाही. एकदा श्री प्रभुपादांकडे एक गुरु, एक व्यक्ती आला आणि स्वामीजी तुम्ही काही चमत्कार करून दाखवा म्हणे. तर प्रभुपाद म्हणे बाकी लोक खूप सिद्धी आहेत, चमत्कार करतात, चमत्कार दाखवतात, केसामधून काही सोनं काढणं
किंवा टोपी घातलेली आहे आणि टोपी काढली की त्याच्यातून दुसरं काहीतरी काढणं किंवा माती निर्माण करणे, भस्म निर्माण करणे, असे वेगवेगळे चमत्कार दाखवतात. तुम्ही काय चमत्कार दाखवा म्हणे. तर तेव्हा एक पी सी सरकार नावाचा खूप प्रसिद्ध व्यक्ती होता, योगी होता. तर प्रभुपाद त्यांना सांगितलं, प्रभुपाद म्हणे तुम्ही जरी हे चमत्कार दाखवून लोकांकडे आकर्षण करत असाल तर माझ्याकडे बघा म्हणे. म्हणजे मी हे अमेरिकन व्यक्ती आहेत, ते एवढे भौतिक दृष्ट्या प्रगत होते, पण त्यांनी आज माझ्याकडे येऊन पूर्ण शिखाच ठेवली आहे, सगळे केस काढले, मुंडन केलंय आणि आज एवढं शुद्ध जीवन जगत आहेत. तर हा मोठा चमत्कार आहे म्हणे. तुम्ही करून दाखवा म्हणे असा चमत्कार, की त्याच्याकडे सगळं त्यांनी भौतिक आकर्षण सोडून भक्तीमध्ये येऊन सगळं भगवंताच्या प्रसन्नतेसाठी जीवन जगणे. असं कोणी करू शकाल का? हे सगळ्यात मोठा चमत्कार असं प्रभुपादांनी सांगितलं. तर जे भक्ती, मुक्ती, सिद्धी हे तिन्ही गोष्टी आज समाजामध्ये हे प्रत्येकाला आकर्षण आहे, पण भक्तांना मात्र हे तिन्ही गोष्टी तुच्छ आहेत. तर हे आणखी स्पष्टीकरण करण्यासाठी शिवजी पार्वतीला सांगत आहेत कशा प्रकारे मुक्तानाम अपि सिद्धानाम नारायण परायण. तर कसे भगवान नारायण किंवा भगवंताचे जे भक्त आहेत ते कशाची त्यांना भीती वाटत नाही. उच्च लोकात उन्नती झाली किंवा मोक्ष प्राप्त झाला किंवा जरी त्यांना नरकाची प्राप्ती झाली किंवा खरे सांगायचे तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठेवले तरी कशीही भीती वाटत नाही. त्यांनी केवळ भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय घेतल्यामुळे त्या भौतिक जगात सर्व परिस्थिती समसमान असतात. तर हा भाव येतो भगवंताच्या भक्तांचा की मला भगवंताच्या चरण कमलाचा आश्रय. बाकी जीवनामध्ये कुठे आहोत आपण, त्यासाठी सांगितलंय भक्तीसाठी असं कधी नाही म्हणलं पाहिजे की आता मी आज रेल्वेमध्ये आहे, आज आंघोळ नाही झाली, आता मग आता आज जप कमी केला किंवा जप नाही झाला किंवा भक्ती कमी केली, असं नाही. भक्तांना कुठल्याही ठिकाणी असू द्यात भक्ती ही आपली रोज झाली पाहिजे. खास करून जे 16 माळा, 4 नियम आणि आपण जे काही मंगलारती किंवा प्रभुपादांनी जे हे दिलेलं आहे मॉर्निंग प्रोग्राम. एकदा जेव्हा कुंभमेळ्यामध्ये प्रभुपादांनी गेले होते तेव्हा त्यांनी बघितलं की बरेच भक्त सकाळी उठत नव्हते, लवकर आरती करत नव्हते, जप करत नव्हते, कारण तिथे खूप थंडी होती. प्रभुपाद स्वतः उठले आणि स्वतः उठून पुन्हा गंगेमध्ये आंघोळ करायला गेले सकाळी सकाळी आणि उठून गार पाणी आंघोळ केली आणि येऊन लगेच आरती करून जप करायला चालू केला. प्रभुपादांनी त्यांनी आता प्रभुपाद तर स्वतः एवढे त्यांचे शिष्य होते, एवढा प्रचार त्यांनी केला होता पूर्ण जगात, तरी पण त्यांनी स्वतःच्या उदाहरण दाखवलं की आपण या बाकीच्या स्थितीला आपण असं सुट्टी किंवा आपण बाकीचे लोक कसं 5 दिवस ते जॉब करतात आणि 2 दिवस सुट्टी असते सॉफ्टवेअर कंपन्या, पण तसं भक्तीला काही नाही. तर भक्ती कुठल्याही देश काळ परिस्थितीवर अवलंबून नाहीये. तर ही भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भक्तीचं लक्षण सांगितलेलं रूप गोस्वामींनी. तर त्यासाठी आपण अशा प्रकारे आपण अहेतुकी आणि अप्रतिहता, हेतू काही नाहीये आणि अप्रतिहता म्हणजे अखंडित, त्याला खंड नाहीये. तर असे 2 महत्वाचे जे गुण आहेत ते सांगितले इथे. पण शिवजी सांगताय पार्वतीला की भक्तांचा चरित्रामध्ये आशा असल्यामुळे त्यांना बाकी स्थिती, वेळ, काळ, परिस्थिती याच्याबद्दल त्यांना काही भेद नाहीये. पुन्हा इंद्रदेव पण ते सांगतात की सांगतात की हे माते सर्व इच्छांचा त्याग केलेले भक्त भगवंताच्या सेवेमध्ये रत असतात आणि त्यांचा आपला खरा स्वार्थ माहीत असतो. खरा स्वार्थ काय आहे की सवय पुंसाम परो धर्म यतो भक्ती रदोक्षिजे अहेतुकी अप्रित यात्मा सुप्रसिद्ध. तर कशा प्रकारे आपण परोधर्म, जो या भौतिक जगामधला धर्म नाहीये, भौतिक जगातले धर्म बदलत असतात की कसं कोणी धर्म करतं
पण ऍक्च्युली खरा धर्म काय आहे? आपण आत्मा आहोत. भगवंताची सेवा करणे हा आपला धर्म आहे, खरा धर्म आहे. जसं पाण्याचा खरा धर्म आहे ते नेहमी लिक्विड असते, म्हणजे असं किती जरी बर्फ बनवला तरी ते बर्फाच्या स्थितीमध्ये राहत नाही, त्याचं पाणी होणार. त्याचप्रमाणे किती जरी साखरेला आपण मीठ टाकायचा प्रयत्न केला किंवा जरी त्याला आपण तिखटाला आपण गोड करायचा प्रयत्न केला, पण ते तिखट आहे, त्याचा गुणच तो आहे. त्याचप्रमाणे आपली खरा गुण आहे, स्वभाव आहे की भगवंताची सेवा करणे, तो आपला खरा स्वार्थ आहे. तर त्यामुळं बाकी गोष्टीमध्ये भक्त लागत नाही. तर असं बघतोय आपण. आणि प्रल्हाद महाराज पण आणखी प्रार्थना ते पण सांगतात की त्यांच्या मित्रांना सांगतात, असुरकुळात जन्म झालेल्या मित्रांना सांगतात की पूर्वपुरुष भगवान यांना संतुष्ट कसं करायचं. तर तुमच्या हृदयात कोणीही इच्छा असली तरी ती निसंशय पूर्ण होणार. म्हणजे भगवंताला प्रसन्न केलं तर सर्व काही इच्छा प्रसन्न होणार, सर्व काही इच्छा आपल्या पूर्ण होणार. आणि भगवंताच्या लीलाचं सतत कीर्तन करत असाल, त्यांच्या चरण कमलाचे अमृताचे पान करत असाल, तर बाकी कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. तर श्रवण आणि कीर्तनाचं महत्व याच्यामध्ये दिलेलं आहे. तुला काही प्रश्न आहे का आतापर्यंत जे काही बोलत त्यामध्ये? कारण की मेन ह्याच्यामध्ये फक्त आपण वेगवेगळे सेक्शन जे भागवतामध्ये दिलेले आहे किंवा पुष्टी करण्यासाठी कसं भक्त मोक्षाची अजिबात इच्छा नाही हे सांगण्यासाठी या वेगळ्या उदाहरणाची आणि संदर्भाची आपल्याला माहिती इथे दिलेली आहे रूप गोस्वामी. तसं आता इथे इथून पुढे जे काही आहे ते जवळपास आणखी 2 पानं आहेत. 2 पानं त्याच्यावरच खास करून दिले आहेत. आपण ते फक्त वाचत राहणार आहोत, त्याच्यानंतर आपण चर्चा करूया. येस, एक एक भक्तांना सांगू शकता तुम्ही वाचायला. हरे कृष्ण प्रभूजी, मी जरा बाहेर आहे. ओके ओके चालेल. हो. जय कृष्ण प्रभूजी, दंड प्रणाम. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतातील 7.8.42 या श्लोकात सर्व देवी देवता भगवान नृसिंह देवांची प्रार्थना करतात. त्यावेळी स्वर्गाचा राजा इंद्र असे म्हणतो, हे प्रभो, अग्निहोत्र यज्ञामध्ये आम्हाला आमचा भाग मिळतो याविषयी असुर नेहमीच चर्चा करीत असतात. पण तुम्ही केवळ नृसिंहदेव या रूपात अवतीर्ण होऊन आम्हाला घोर संकटातून वाचविले आहे. आम्हाला अग्निहोत्र यज्ञात भाग मिळतो याचे श्रेय केवळ तुम्हालाच आहे, कारण तुम्हीच सर्व यज्ञाचे भोक्ता आहात. तुम्ही सर्व प्राणीमात्रांच्या ठायी स्थित असलेले परमात्मा आहात आणि अखिल अस्तित्वाचे स्वामी आहात. हिरण्यकशिपू या असुराची आमच्या हृदयात सदैव भीती असते असे, परंतु तुम्ही इतके दयाळू आहात की तुम्ही त्याचा वध करून आमच्या हृदयातील भीती पूर्णपणे काढून टाकली आहे आणि आमच्या हृदयासनावर तुम्हाला आसनस्थ करावयाची संधी दिली आहे. जे लोक तुमच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव रत असतात त्यांची सर्व ऐश्वर्ये या असुरांनी काढून घेतली तरी त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. भक्तगण मुक्तीलाही महत्व देत नाहीत, तर मग या भौतिक ऐश्वर्याचे काय सांगावे. वस्तुतः आम्ही केलेल्या यज्ञाचे फळ भोगण्याचा आम्हाला अधिकारच नसतो. आमचे एकच कर्तव्य आहे व ते म्हणजे सदैव तुमच्या सेवेत रत राहणे, कारण तुम्ही सर्वांचे परमभक्त आहात. इंद्राने कथन केलेल्या या विधानाचा अर्थ असा होतो की ब्रह्मदेवांपासून यह कश्चित मुंगीपर्यंत कोणत्याही जीवाला भौतिक ऐश्वर्य भोगण्याचा अधिकार नाही. ही भौतिक ऐश्वर्ये परमस्वामी पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या सेवेत उपयोगात आणण्यासाठी आहेत. असे केल्यावर आपोआपच जीवांनाही या ऐश्वर्याचा लाभ मिळतो. या संबंधी असे उदाहरण दिले जाऊ शकते की शरीराचे वेगवेगळे अवयव अन्नधान्ये एकत्र करतात आणि ती शिजविल्यावर शेवटी भोजन म्हणून उदरात जातात. अन्न उदरात गेल्यावर सर्वांनाच त्या भोजनाचा समान लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने भगवंतांना संतुष्ट करावे, म्हणजे आपोआपच प्रत्येक जण संतुष्ट होईल. प्रिया गरुड. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. श्रीमद भागवतात
8.3.20 गजेंद्र हत्ती म्हणतो, मला तुमच्या भक्तिमय सेवेतून मिळणाऱ्या दिव्यानंदाचा अनुभव नाही, म्हणून मी तुमच्याकडून काही वरदान मागत आहे. तथापि मला माहित आहे की जे लोक शुद्ध भक्त झाले आहेत आणि इतर महात्म्यांची सेवा करून भौतिक वासनांपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत, ते सदैव दिव्य आनंदाच्या सागरात रत असतात आणि असे असल्यामुळे केवळ तुमच्या दिव्य गुणांचे कीर्तन करण्यात संतुष्ट असतात. त्यांना याशिवाय इतर कोणत्याही वस्तूची आवश्यकता नसते. श्रीमद भागवतात 9.4.67 भगवान वैकुंठपती दुर्वास मुनींना म्हणतात, माझे शुद्ध भक्त भक्तिमय सेवा करण्यातच संतुष्ट असतात आणि म्हणून ते माझ्याकडे 5 प्रकारच्या मुक्ती मागण्यासाठीही येत नाहीत. या 5 प्रकारच्या मुक्ती पुढील प्रमाणे आहेत. पहिलं, माझ्याशी एकरूप होणे. दुसरे, माझ्याच ग्रहावर निवासस्थान प्राप्त करणे. तिसरे, माझ्या समान ऐश्वर्य प्राप्त करणे. 4, माझ्यासारखे शरीर प्राप्त करणे. आणि 5वे, माझा वैयक्तिक संघ प्राप्त करणे. अशा प्रकारच्या मुक्तावस्थेत रुची नसणारे भक्त भौतिक ऐश्वर्यांना किंवा भौतिक मुक्तीला कसे काय महत्व देऊ शकतील? पुढचं वाचू का प्रभूजी? दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. नागपत्यांनी अशाच प्रकारची प्रार्थना श्रीमद भागवतात 10.16.37 केलेली आहे. नागपत्न्यांना म्हणजेच कालिया नागाच्या भार्या होत. त्या म्हणतात, हे प्रभू, तुमच्या चरण कमळाची धूळ अतिशय अद्भुत आहे. जर एखाद्या भाग्यवंताला या धुळीची प्राप्ती झाली तर ते स्वर्ग लोकाची प्राप्ती, इतर ग्रहावरील प्रभुत्व, योग सिद्धी आणि अगदी मुक्तीला देखील किंचितही महत्व देत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो तुमच्या चरणधुळीला वंदन करतो तो इतर कोणत्याही सिद्धीला महत्व देत नाही. अशा प्रकारे श्रीमद भागवतात 10.87.31 श्रुती किंवा मूर्तिमंद वेद भगवंतांना प्राप्त करताना म्हणतात, हे प्रभू, आध्यात्मिक ज्ञान समजणे फार कठीण आहे. तुमचे मूळ स्वरूपातील प्राकट्य आम्हाला अतिशय कठीण विषय समजावून सांगण्याकरिताच आहे. यामुळे कौटुंबिक सुखसुविधांचा त्याग करून मुक्त आचार्यांचा संग घेणारे तुमचे भक्त आता पूर्णपणे तुमच्या भक्तिमय सेवेत मग्न आहेत. याचा परिणाम म्हणून ते आता तथाकथित मुक्तीला किंचितही महत्व देत नाहीत. वाचू का पुढे? आणखी एक अरे बोल. दंडवत प्रणाम. हा श्लोक समजावून घेताना आपण याची नोंद घेतली पाहिजे की आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांना समजून घेणे होय. आत्मा आणि परमात्मा हे गुणात्मक दृष्ट्या एकच आहेत आणि म्हणून त्यांना दोघांनाही ब्रह्म असे म्हटले जाते. परंतु ब्रह्मज्ञान समजून घेणे अतिशय कठीण आहे. अनेक तत्वज्ञानी पुरुष आत्म्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी खडतर प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यात त्यांना थोडी देखील प्रगती करता येत नाही. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की लक्षावधी लोकांपैकी केवळ एखादाच कोणी आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्नशील कैक लोकांपैकी क्वचितच काही लोकांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे स्वरूप जाणून घेता येते. त्यामुळे या श्लोकात असे म्हटले आहे की दिव्य ज्ञानाची प्राप्ती अतिशय कठीण आहे. ती सहज प्राप्त करून देण्यासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्वतः आपल्या मूळ रूपात म्हणजे कृष्ण रूपात अवतार घेतात आणि अर्जुनासारख्या एखाद्या आपल्या पार्षदाला प्रत्यक्ष उपदेश करतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना भगवद्गीतेतील आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेता येतो. या श्लोकात असे म्हटले आहे की मुक्ती म्हणजे सर्व भौतिक सुखसोयींचा त्याग करणे होय. जे निर्विशेषवादी असतात ते केवळ भौतिक अवस्थेतून मुक्त होण्यातच समाधान मानतात, परंतु जे भक्त आहेत ते आपोआपच या भौतिक जीवनाचा त्याग करू शकतात आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांच्या अद्भुत लीलांचे स्मरण आणि कीर्तन करून दिव्य आध्यात्मिक आनंदाचाही लाभ घेऊ शकतात. वाचू अजून? श्रीमद भागवतात 11.20.34 भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, माझी पूर्णपणे शरणागती पत्करलेला भक्त भक्तिमय सेवेमध्ये इतका दृढ असतो की त्याला इतर कोणतीही इच्छा नसते. त्याला जरी 4 प्रकारची आध्यात्मिक ऐश्वर्य अर्पण केली तरी तो ती स्वीकारण्यास नकार देतो. असे असताना या भौतिक जगातील वस्तू प्राप्त करण्याची इच्छा ठेवण्यात त्याला काहीही रस नसतो. भगवंतांशी एकरूप होणे या 5व्या प्रकारच्या मुक्तीला
सविशेष आध्यात्मिक जगात ऐश्वर्य म्हणून समजले जात नाही. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात 11.14.14 भगवान श्रीकृष्ण उद्धवाला पुढे असे म्हणतात, प्रिय उद्धव, ज्या व्यक्तीची चेतना पूर्णपणे माझ्या चिंतनात आणि माझ्या लीलांमध्ये मग्न आहे त्याला ब्रह्मदेवांचे पद, इंद्रपद, कोणत्याही ग्रहावर प्रभुत्व, 8 प्रकारच्या योगसिद्धी किंवा अगदी मुक्ती देखील प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही. श्रीमद भागवतातील 12.10.6 या श्लोकात भगवान शंकर देवीला म्हणतात, हे देवी, मार्कंडेय नामक ब्राह्मण संत पुरुषाने पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रती दृढ श्रद्धा आणि भक्ती प्राप्त केली आहे. याचा परिणाम म्हणून त्याला कोणत्याही वरदानाचे, मग ते भौतिक जगातून मुक्त होण्याचे का असेना, किंचितही आकर्षण नाही. त्याचबरोबर कार्तिक महिन्यात करण्यात येणाऱ्या एका विधीचे पद्मपुराणात वर्णन करण्यात आलेले आहे. वृंदावनात या महिन्यामध्ये श्रीकृष्णांची दामोदर रूपात पूजा केली जाते. दामोदर रूप म्हणजे यशोदा मातेने भगवान श्रीकृष्णांना बाल्यावस्थेत दोरीने बांधून ठेवलेले रूप होय. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट होय. यशोदा माता बाळ श्रीकृष्णांच्या खोड्यांमुळे इतकी त्रस्त झाली होती की तिने त्यांना एका दोरीने बांधले आणि यामुळे श्रीकृष्णांचे नाव दामोदर असे झाले. कार्तिक महिन्यात दामोदर भगवंतांना खालीलप्रमाणे प्रार्थना केली जाते, हे प्रभू, तुम्ही सर्वांचे स्वामी आहात आणि तुम्ही सर्व प्रकारची वरदाने देऊ शकता. शिव ब्रह्मदेवांसारखे अनेक देवता आहेत ज्या आपल्या भक्तांना वरदान देत असतात. उदाहरणार्थ, भगवान शंकरांनी रावणाला अनेक प्रकारची वरदाने दिली होती आणि ब्रह्मदेवांनी हिरण्यकशिपूला अनेक प्रकारची वरदाने दिली होती. परंतु भगवान शिव आणि भगवान ब्रह्मदेव सुद्धा वरप्राप्तीसाठी भगवान श्रीकृष्णांवर अवलंबून असतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांना वरदराज असे म्हटले जाते. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताला हवे ते देऊ शकतात. परंतु तरी सुद्धा भक्त अशा प्रकारे प्रार्थना करतो की, हे प्रभू, मला मुक्ती नको, अथवा मला अगदी मुक्त अवस्थेपर्यंतची कोणत्याही प्रकारची भौतिक सुख सुविधाही नको. मला तुमच्याकडून हे एकच वरदान हवे आहे की तुमचे हे दामोदर रूप सदैव माझ्या चिंतनात राहो. तुम्ही इतके सुंदर आणि आकर्षक आहात की तुमच्या या रूपाच्या दर्शनाविना मला इतर कोणत्याही भौतिक वस्तूची आवश्यकता नाही. याच प्रार्थनेतील दुसऱ्या एका श्लोकात असे म्हटले आहे, हे दामोदर, जेव्हा नंद भवनामध्ये तुम्हाला खोड्या करताना पकडले गेले तेव्हा तुम्ही एक दह्याचे मटके फोडले होते आणि यशोदा मातेने तुम्हाला अपराधी समजून एका उखळाला बांधून ठेवले. त्याच वेळी तुम्ही नलकुवर आणि मणिग्रीव या कुबेरपुत्रांचा उद्धार केला होता. हे कुबेरपुत्र त्यावेळी नंद भवनापुढे 2 अर्जुन वृक्षांच्या रूपात राहत होते. माझी तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे की तुम्ही आपल्या कृपामय लीलांद्वारे माझा उद्धार करावा. एक शेवटचा परिच्छेद वाचायचा. या श्लोकामागील कथा पुढील प्रमाणे आहे. कुबेर हा देवतांचा कोषाध्यक्ष. त्याचे 2 पुत्र आपल्या पित्याच्या ऐश्वर्यामुळे गर्विष्ठ झाले होते. एकदा ते स्वर्गातील काही विवस्त्र नायिकांसमवेत एका सरोवरात विहार करीत होते. त्यावेळी महान संत नारद मुनी त्या मार्गावरून जात होते. कुबेर पुत्रांची ही वर्तणूक पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. नारद मुनी जात आहेत हे पाहून देवकन्यांनी आपली विवस्त्र शरीरे वस्त्राने झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु हे दोन्ही पुत्र मध्यधुंद असल्यामुळे त्यांनी तेवढे देखील भान ठेवले नाही. त्यामुळे नारद मुनी त्यांच्यावर रागावले व त्यांनी असा शाप दिला, तुम्हाला काहीही कळत नाही, त्यामुळे तुम्ही कुबेर पुत्रांऐवजी वृक्ष योनीतच जन्म घेणे बरे आहे. हा शाप ऐकताच दोन्ही पुत्र भानावर आले व त्यांनी नारदांची क्षमा मागितली. नारद म्हणाले, तुम्ही अर्जुन वृक्ष व्हाल व नंद महाराजांच्या अंगणात उभे राहाल. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतार घेतील त्यावेळी ते तुमचा उद्धार करतील. म्हणजे नारदांचा हा शाप एका अर्थाने कुबेर पुत्रांसाठी एक वरदानच ठरला, कारण त्यात असे भाकीत होते की या शापामुळे त्यांना भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होईल. त्यानंतर नंद महाराजांच्या अंगणात हे दोन्ही पुत्र अतिशय विशाल अर्जुन वृक्षाच्या रूपात उभे होते. ज्यावेळी भगवान दामोदरांनी नारद मुनींची इच्छा पूर्ण करण्यासाठी या 2 वृक्षांमधून उखळ पुढे आणले त्यावेळी ते उखळ तेथेच अडकले. दामोदर भगवंतांनी उखळ वेगाने खेचतात हे दोन्ही वृक्ष अतिशय मोठी गर्जना करून खाली उन्मळून पडले. या उन्मळून पडलेल्या वृक्षांमधून नलकुवर आणि मणिग्रीव प्रकट झाले. तोपर्यंत ते दोघेही भगवंतांचे महान भक्त झाले होते. धन्यवाद. हरे कृष्ण. हरी बोल. तर इथे आपण खूप सारे संदर्भ बघितले कशा प्रकारे भक्त
प्रार्थना करतो आणि तिचा भाव भक्ती करण्यामागचं काय आहे. दामोदर अष्टकम बऱ्याच जण रोज गात, खास करून कार्तिक महिन्यात रोज गातो, भगवंताची आरती करतो. तर हा पद्मपुराणामधून घेतलेला हा मुद्दा आहे, दामोदर अष्टकम. त्या पद्मपुराणामध्ये ते लिहिलेलं आहे. संदर्भ दिलेला आहे कशा प्रकारे भक्त हा आवाज येत नाहीये ब्रो. हरे कृष्ण. आवाज नाही? हरे कृष्ण. नाही आवाज येत, व्यवस्थित आवाज येत नाहीये स्पष्ट. हरे कृष्ण. आता थोडं हरे कृष्ण. हा आता आला. हा, तर इथे सांगितलंय दामोदर अष्टकामध्ये कशा प्रकारे वरम देव मोक्षम न मोक्षवदिन्वा न चान्यम वरे हम वरेशादपि हा इदम तेव पूर्णार्थ गोपाल बालम सदा मे मनस्या विरासम किमन्ये. आणि आणखी एक श्लोक आहे ह्याच्यामध्ये, कुबेरचे पुत्र कशाबद्दल त्यांना दोघांना पण कसं भक्त शाप देतात, पण त्यांना कसं तो वरदान ठरतो. कुबेरात्मजे बद्ध मूर्तैव यद्वत् त्वया मोचितौ भक्ती भाजौ कृतौ च तथा प्रेम भक्तीं स्वकामे प्रयच्छ नमो क्षेग्रहो मे दामोदरेह. तर या दोन्ही श्लोकांद्वारे आपल्याला म्हणजे हेच करताय की कसं भक्त भगवंताला प्रार्थना करतायत की तुम्ही सर्व प्रकारची मला वरदान देऊ इच्छिता, वरदान देऊ शकता, आणि तुमच्यामध्ये तेवढी सामर्थ्य आहे, पण मला तुमच्यामध्ये विलीन व्हायची अजिबात इच्छा नाहीये, किंवा मला मोठं वैकुंठपदी वैकुंठाच्या तिथे म्हणजे मला पूर्ण मुक्ती जी वैकुंठामध्ये गमन व्हायची पण इच्छा नाहीये, आणि मला बाकी दुसरं कुठलंही वर पण नको आहे जे बाकी भक्ती करून वेगवेगळ्या लोक प्राप्त करू शकतात. मला फक्त एकच वर असं असावं की मला तुमचं जे भगवंताचं रूप आहे बालगोपालच्या रूपामध्ये वृंदावनमध्ये, ते माझ्या हृदयामध्ये प्रकट व्हावं, आणि बाकी दुसऱ्याही कुठल्याही वराची मला अपेक्षा नाही. तर हे या मागची भूमिका आहे. ही कथा पण कृपादान दिलेली खास त्याचं पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. तशा प्रकारे दोघांचा मंडिकरचा उद्धार झाला. तर हे आपण बघितलं की वृत्रासूर आपण प्रार्थना करत आहेत, आणि 4-5 प्रकारच्या मुक्तीबद्दलच सांगितलेलं आहे. सगळ्यात म्हणजे न मागितलेली किंवा न भक्तांना न अपेक्षिलेली मुक्ती कुठल्या प्रकारची आहे, कोणती मुक्ती सांगितलेली खास करून? हरे कृष्ण. हा, भगवंतांशी एकरूप होणे. हा, त्याचं नाव काय, कोणी सांगू शकता? सायुज्य. हा, सायुज्य. करेक्ट. सायुज्य मुक्ती ही घृणास्पद आहे, भक्तांना ती नको आहे. सालोक्य जर बघितलं तर लक्ष्मीजी पण सालोक्य आहे, किंवा वैकुंठ वासी जे आहे ते पण सालोक्य आहेत, एकाच लोकांमध्ये राहतात. सारष्टी बघितलं तर कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी म्हणजे ऍक्च्युली मोठं पद स्वीकारलं, एवढा मोठा राजा होता, पण ते सगळं म्हणजे कृष्णाला दिली. तर त्यांचं ऐश्वर्य होतं ते म्हणजे भगवंतासारखंच पूर्ण पृथ्वी राजे युधिष्ठिर महाराज. सारष्टी सामिप्य, अर्जुन नेहमी भगवंताच्या सानिध्यामध्ये होता, आणि भगवंत जेव्हा भगवंत त्याच्या बरोबरच होते. सामिप्य आणि सारूप्य, उद्धवाचं जे रूप आहे ते एकदम भगवंतासारखं दिसतं. सारूप्य म्हणजे बऱ्याच वेळेस गोपींना पण वाटलं अरे कृष्ण झालेले आहे, ब्रजवासींना वाटलं कृष्ण झालेले आहे, आणि विष्णुदूताच ते पण त्यांचं पण रूप भगवंतासारखंच असते. ते बघितलं तर या 4 प्रकारच्या ज्या मुक्त्या आहेत तर ते भक्त स्वीकारू शकतात.
पण हे उद्देश काय आहे की भगवंताची सेवा. भगवंत तुम्हाला त्यासाठी आपण तो स्वर्ग अपवन नरकेशु अपि तुल्यं दर्शन. तर फक्त काय उद्देश काय आहे की म्हणजे मुक्तीपेक्षा जास्त भगवंताची सेवा काय आहे, कुठं भगवंताची सेवा आहे तिथे मला जायचं आहे. ते परिस्थिती, वेळ, काळ ते नाही, फक्त भगवंताशी विलीन नाही व्हायचं. ही मुक्ती मात्र खूप भयानक, म्हणजे ती स्वीकारत नाहीये, कारण त्याच्यामध्ये सेवेची संधी नाहीये. त्यामुळं 4 मुक्ती जरी असल्या तरी पण त्याच्यामध्ये भगवंताची सेवा करू शकतात. पण जी 5वी जी मुक्ती आहे त्याच्यामध्ये भगवंताची सेवा कुठंच होत नाही, त्यामुळं ती ती तुच्छ मानलेली आहे. तर विश्वनाथ ठाकूर हे सांगतात की भगवंताची जी सुंदरता आहे त्याच्यामध्ये एवढं रस आहे आणि आणि तेवढा रस मिळण्यामुळे भक्तांना बाकी दुसरी इच्छा नाहीये. अन्याभिलाषिता शून्य, म्हणजे अन्याभिलाषिता म्हणजे दुसरी कुठे इच्छाच नाहीये. तुमच्या सेवेमध्ये आणि तुमच्या भक्तीमध्ये एवढं रस आहे भगवंता की भक्तांना काही दुसरी इच्छा नाहीये. आणि त्याच्यामध्ये ते दिव्यानंद प्राप्त करतात. तर ब्रह्मन नाही पाहिजे. कशामुळं? एक तर सेवा नाहीये तिथे, भगवंताची जी सुंदरता आहे ती मिळत नाही, आणि भगवंताच्या ज्या लीलेचं आस्वादन आपण करू शकतो ते तिथे नाहीये. 3 प्रकारचे 3 गोष्टी आहेत, 3 कारण आहेत त्याद्वारे फक्त ब्रह्मांड विलीन होण्याचं नाकारतात. त्या 3 गोष्ट विष्णू सांगतात. एक तर सेवा नाही मिळते, सेवाची संधी नाहीये. दुसरं आहे त्याच्यामध्ये भगवंताची सुंदरता आहे ती आपल्याला बघायला मिळत नाही. तिसरं आहे भगवंताच्या लीलाचं स्वाद किंवा लीला कथन, लीला श्रवण करायला मिळत नाही. त्यासाठी ते विलीन होण्याची इच्छा नाही. आणि त्यानंतर भुक्ती म्हणजे भुक्ती मुक्ती सिद्धी कामी ते सांगितलं. भुक्ती म्हणजे हे क्षणिक आहे. जरी भौतिक मिळालं, काही गोष्टी मिळाल्या तर ते क्षणिक आहे, त्यामुळे ती भुक्ती नकोय वाटते. आणि मुक्तीमध्ये आनंद नाहीये, जो भक्तानंद किंवा भक्तानंद आनंद तो नाहीये. तर त्यामुळे सांगितलंय भगवंताचे भक्त आहेत ते ध्यान करण्यामध्ये मग्न असतात. भगवंताच्या लीलेचं ध्यान, भगवंताच्या रूपाचं ध्यान. तर ध्यान मध्ये एवढं आनंद आहे की मुक्ती आणि भुक्तीच्या मागे ते काहीच नाही. आणि जो भ्रमण म्हणजे काय आहे? भगवंतापासून येणारा प्रकाश. तर भक्त ते नाकारतात, कारण ते म्हणतात की जो प्रकाश ज्या व्यक्तीकडून येणार आहे त्या व्यक्तीलाच आपण पकडूया. म्हणजे शक्ती आणि शक्तिमान याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? तर शक्तिमान आहे, तर त्याच्याकडून शक्ती येते. त्यामुळं भगवंताबद्दल ते आकर्षण आहे भक्तांनी. आणि जे ब्रह्मांड आहे ते सर्वत्र पसरलेलं आहे. त्याच्यामुळे आपण कसं त्याच्यावर आपण ध्यान करू आणि कसं त्यांना सेवा करू? जसं अर्जुनाने सांगितलं, अर्जुनाने जेव्हा विश्वरूप बघितलं, अर्जुन म्हणे भगवंता हे स्वरूप बघून मला असंही व्हायला लागलंय, मला हे दिसेना पण. तर तुम्ही तुमच्या 2 हात 2 पायाच्या रूपामध्ये या. तर त्यांनी मग नंतर त्या रूपामध्ये आले. तर त्याचप्रमाणे ब्रह्मन त्याची सेवा, ब्रह्मांमध्ये काय सेवा करणार आणि ब्रह्मांवर कसं आपण ध्यान करणार? त्यासाठी भक्तांना ब्रह्मन किंवा मोक्ष, जे मोक्ष लोकांची इच्छा आहे ती लोक नको आहे. आणि ते तुंबे तांडवती रती विधुनते, जिथे गोस्वामींनी प्रार्थना लिहिलेली आहे. ते चैतन्य चरितामृत मध्ये अंतलीला होता. चैतन्य चरितामृत अंतलीला जो पहिला अध्यायामध्ये 99वा श्लोक आहे.
हरे कृष्ण प्रभूजी. हे 4 प्रकारची नाहीये. आध्यात्मिक ऐश्वर्य कुठली आहेत प्रभूजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रमाण प्रभूजी. आध्यात्मिक स्वागत. 4 प्रकारची ऐश्वर्य कुठली सांगितलेत प्रभूजी? ते नाही. 4 प्रकारचे ऐश्वर्य. हा, आध्यात्मिक काय? ऐश्वर्य हा, कुठली आहेत 4 प्रकारची? जे म्हणजे स्वीकारण्यास नकार देतात असं सांगा. हा. नाही, म्हणजे मी सांगितलं स्वर्ग, अपवर्ग आणि नरक असे तिन्ही गोष्टी ते जायला तयार आहेत. पण म्हणजे मी मुक्तीबद्दल सांगितलं आणि तुम्ही काय मला कळलं नाही, तुमचा प्रश्न कळला नाही, पुन्हा प्रभूजी, सांगाल? बघा पान नंबर 44 वर जो दुसरा पॅरेग्राफ आहे ना, हा. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात की माझी पूर्णपणे शरणागती पत्करलेला भक्त भक्तिमय सेवेमध्ये इतका दृढ असतो की त्याला इतर कोणतीही इच्छा नसते आणि त्याला 4 प्रकारची आध्यात्मिक ऐश्वर्य अर्पण केली तरी ती स्वीकारण्यास नकार देतो. तर ती 4 प्रकारची आध्यात्मिक ऐश्वर्य कुठली? ही 4 प्रकारची ऐश्वर्य, त्याला जरी 4 प्रकारची आध्यात्मिक ऐश्वर्य अर्पण केली तरी तो ती स्वीकारण्यास नकार देतो. असं असताना या भौतिक जगातील वस्तू प्राप्त करण्याची इच्छा ठेवण्यात काही रस नसतो. भगवान इथे उद्धवाला सांगत आहे आध्यात्मिक ऐश्वर्य अर्पण केली तरी तो ते स्वीकारण्यास नकार देतो. हा, तर ठीक आहे, मी ते बघून सांगतो थोड्या वेळ. तर इथे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, ते खाली दिलंय ब्रह्मदेवांचं पद, इंद्र पद आणि कोणत्याही ग्रहावर प्रभुत्व आणि 8 प्रकारच्या योगसिद्धी हे येईल का? नाही, ते 8 प्रकारच्या ब्रह्मसिद्धी ते नाही, हा मुद्दा वेगळा आहे. त्यामध्ये 4 मुक्ती असतील, आध्यात्मिक 4 मुक्ती. हो, हा, करेक्ट. तर ऍक्च्युली जसं मी सांगितलं ना, सायुज्य हे नको आहे त्यांना. बाकी 4 मुक्ती जर भगवंताच्या जर सेवा मिळत असेल तर ते करत आहे. हा, तर ते 4 मुक्तीचंच उदाहरण दिलं, बरोबर आहे. तशा प्रकारे 4 मुक्ती ज्या आहेत तर ते पण नको आहे त्यांना, आणि जर सेवा असेल तर ते पण ते घ्यायला तयार आहेत असं. तर पण बाकी साहित्य ही त्यांना घृणास्पद आहे. तर बेसिकली भक्ताचा उद्देश एकच आहे की जिथे कुठे असेल ते भगवंताची सेवा मला मिळाली, तर हाच भाव याच्यामध्ये दिलेला आहे. ते 4 प्रकारची आध्यात्मिक ऐश्वर्य म्हणजे तेच की कसं आपण म्हणजे इच्छा तर एकच आहे की भगवंताची सेवा व्हावी. मी ते श्लोक पण उघडलाय, त्याच्यामध्ये भागवतामध्ये दिलेलं आहे, नक्कीच साधू धीरा. भगवंताचे भक्त एवढं साधू वृत्तीचे असतात आणि त्याचं बुद्धी एवढी त्यामुळे ते पूर्णपणे मला पाहून देतात आणि त्यांना दुसरी कुठली इच्छा नाही. तरी मी त्यांना
पण या भौतिक जगाच्या बंधनातून त्यांना मुक्त केलं, तर ते पण त्यांना इच्छा नाही. तर तेच आहे, म्हणजे ते 4 प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्या पण त्यांना इच्छा नाही. बरोबर. आणि शेवटी मग हे आपण वाचलं तसं मार्कंडेय पुराणामध्ये पण खास करून शिवजी मार्कंडेय ऋषीच्या बद्दल सांगत आहे भागवत पुराणामध्ये. तसं शंकर पार्वतीला सांगतायत की त्यांची पण दृढ भक्ती आणि दृढ श्रद्धा किती आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही वरदानाचं भौतिक जगातून मुक्तीचे पण आकर्षण नाही. तर हेच आपण बघितलं ज्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये जे आपण व्रत करतो त्याबद्दल हे दामोदर अष्टकम मध्ये वर्णन केलेलं. ठीक आहे, आणखी पुढे बाकी आणखी संदर्भ वाचूया. 46 पानामध्ये दुसरा पॅरेग्राफ. हो, हरे कृष्ण प्रभू. या श्लोकामागील कथा पुढीलप्रमाणे आहे. कुबेर हा देवतांचा कोषाध्यक्ष. हा, हरे कृष्ण प्रभू. हे सुरू आहे ना प्रभूजी? नाही, सॉरी. हयश्रीश पंचरात्र या शास्त्रामधील एका श्लोकामध्ये असे म्हटले आहे, हे प्रभो, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान, मला धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापासून मिळणारे कोणतेही वरदान नको. माझी एवढीच प्रार्थना आहे की मी तुमच्या चरण कमळी एक नित्य दास म्हणून उपस्थित राहावे. कृपा करून मला हेच एकमेव वरदान प्रदान करा. याच हयशीर्ष पंचरात्रात असे म्हटले आहे की ज्यावेळी नृसिंह भगवंत प्रल्हाद महाराजांना काही वरदान देऊ इच्छित होते, त्यावेळी प्रल्हादांनी कोणतेही भौतिक वरदान स्वीकारण्यास नकार दिला व भगवंताकडे प्रार्थना केली, मला केवळ तुमचा नित्य दास तुमच्या चरणी ठेवून द्यावे. त्यामुळे लेक्चरच आज नीट होईना. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज नाही येत आहे का? हा, येते. आता परत वाचू का मग? याच हयशीर्ष पंचरात्रात असे म्हटले आहे की ज्यावेळी नृसिंह भगवान प्रल्हाद महाराजांना काही वरदान देऊ इच्छित होते, त्यावेळी प्रल्हादांनी कोणतेही भौतिक वरदान स्वीकारण्यास नकार दिला व भगवंताकडे प्रार्थना केली, मला केवळ तुमचा नित्य दास म्हणून तुमच्या चरणी ठेवून द्यावे. या संदर्भात प्रल्हाद महाराजांनी प्रभू रामचंद्रांचे सेवक हनुमान यांचे उदाहरण दिले. हनुमंताने एक असा आदर्श स्थापित करून ठेवला आहे की त्याचे भगवान रामचंद्राकडून कोणत्याही भौतिक वरदानाची अपेक्षा केली नाही. तो प्रभू रामचंद्रांच्या सेवेत सदैव मग्न होता. हनुमंताच्या या आदर्शामुळे तो सर्व भक्तांमध्ये पूजनीय झाला आहे. प्रल्हाद महाराजांनी हनुमंतालाही प्रणाम केला. एका अत्यंत प्रसिद्ध श्लोकामध्ये हनुमंत असे म्हणतो, हे प्रभो, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला भौतिक अवस्थेतून मुक्ती किंवा तुमच्या स्वरूपात एकरूप होण्याचे वरदान देऊ शकता, परंतु त्यांच्यापैकी कोणतेही वरदान स्वीकारण्याची माझी इच्छा नाही. मुक्त अवस्थेनंतरही तुमचा आणि माझा स्वामी सेवक हा संबंध नाहीसा होईल असे कोणतेही वरदान मला. नारद पंचरात्रीत आणखी एका श्लोकात असे म्हटले आहे, हे प्रभो, मला धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्या पूर्ण अवस्थेपासून मिळणारी कोणतीही सिद्धी नको. तुम्ही मला सतत आपल्या चरण कमळांच्या छायेत ठेवावे ही माझी एकमेव इच्छा आहे. मला सालोक्य म्हणजे तुमच्या ग्रहावर निवास स्थान किंवा सारूप्य म्हणजे तुमच्यासारखेच रूप असे कोणत्याही प्रकारचे वरदान नको. माझी एकच प्रार्थना आहे की मी सदैव तुमच्या दिव्य प्रेममयी सेवेत रत असावे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रीमद भागवतातील 6.14.5 या श्लोकात
परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना एक प्रश्न विचारतात. हे ब्राह्मण, वृत्रासुर अतिशय पापी होता आणि त्याची मनोवृत्ती पूर्णपणे रजोगुणी आणि तमोगुणी होती, हे मी जाणतो. असे असताना त्याने भगवान नारायणांची इतकी परिपूर्ण व भक्तिमय सेवा कशी काय केली? मी असे ऐकले आहे की कठोर तपस्वी आणि ज्ञानवान मुक्त पुरुषांनाही भगवत भक्त होण्याकरता प्रयास करावा लागतो. नारायण भक्त निसंदेह अत्यंत दुर्मिळ असतो. म्हणून वृत्रासूर असा भक्त झाल्याचे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. वरील श्लोकात सर्वात महत्वपूर्ण गोष्ट अशी की निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होण्याची मुक्ती प्राप्त झालेले अनेक मुक्त पुरुष आपल्याला आढळतात. परंतु त्याहूनही पूर्ण पुरुषोत्तम भगवान नारायण यांचा भक्त होणे अतिशय दुर्मिळ आहे. अशा कोट्यावधी मुक्तात्मा भाग्यवान पुरुषांमध्ये एखादाच मनुष्य भक्त होऊ शकतो. श्रीमद भागवतातील 1.8.20 या श्लोकात कुंती महाराणी भगवान श्रीकृष्णांचा निरोप घेतेवेळी अशी प्रार्थना करते, हे प्रभू, हे कृष्ण, श्रेष्ठ विद्वान आणि परमहंस सुद्धा तुमचा अगाध महिमा जाणू शकत नाही. भौतिक अस्तित्वाच्या सर्व प्रतिक्रियांच्या पलीकडे स्थित असलेले महान ऋषीमुनी तुम्हाला समजू शकत नाहीत, तर माझ्यासारखी निर्बुद्ध स्त्री कशी काय तुमची कीर्ती जाणू शकते? मी तुम्हाला कशी काय जाणू शकते? या श्लोकात एक गोष्ट विशेष लक्षात घेण्याजोगी आहे. ती अशी की महान मुक्त पुरुष सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना समजू शकत नाहीत, परंतु केवळ कुंती महाराणींसारखे भक्त नम्रतेमुळे भगवंतांना समजून घेऊ शकतात. ती जरी एक स्त्री होती व तिला पुरुषापेक्षा कमी बुद्धिमान समजले जात होते, तरी देखील तिला भगवान श्रीकृष्णांचे महात्म्य समजले. या श्लोकाचा हाच खरा मतितार्थ आहे. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील 7व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकास आत्माराम श्लोक असे म्हटले जाते. एकदा भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना या आत्माराम श्लोकाचे सुंदर स्पष्टीकरण केले होते. वाचकांनी अधिक माहिती करता लेखकाचा श्री चैतन्य शिक्षामृत हा ग्रंथ वाचावा. या श्लोकाचा मतितार्थ असा आहे की ज्या मुक्त पुरुषांना भौतिक जीवनाच्या प्रदूषणापासून संपूर्ण मुक्ती प्राप्त झालेली आहे, त्यांना देखील भगवान श्रीकृष्णांचे दिव्य गुण आकर्षित करीत असतात. मुक्तात्म्याला विषय सुखाची किंचितही वासना नसते. तो सर्व भौतिक इच्छांपासून पूर्णपणे मुक्त असूनही भगवंतांच्या लीला श्रवण करण्याविषयी त्याच्या मनात अपार आकर्षण असते. भगवंतांच्या लीला व महिमा या भौतिक गोष्टी नव्हेत. अन्यथा आत्माराम म्हणून प्रसिद्ध असलेले मुक्त पुरुष अशा लीलांकडे कसे काय आकर्षित होऊ शकतील? या श्लोकातील हाच महत्वाचा मुद्दा आहे. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. यावरून असे दिसून येते की भक्त कोणत्याही प्रकारच्या मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्नशील नसतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे मुक्तीचे 5 स्तर असतात. 1. भगवंतांशी एकरूप होणे. 2. त्यांच्या समवेत त्यांच्याच ग्रहावर निवास करणे. 3. त्यांच्यासारखे रूप प्राप्त करणे. 4. त्यांच्या समान ऐश्वर्य प्राप्त करणे. 5. त्यांच्या सतत सानिध्यात राहणे. या 5 मुक्तावस्थांपैकी प्रथम अवस्थेला सायुज्य असे म्हणतात. सायुज्य म्हणजे भगवंतांशी एकरूप होणे होय. ही अवस्था भक्त कधीही स्वीकारू शकत नाही. इतर 4 प्रकारच्या मुक्तींची जरी भक्तांनी कामना केली नाही, तरी त्या भक्तीच्या आदर्शांच्या विरुद्ध नसतात. या 4 अवस्था प्राप्त करणारे काही मुक्त पुरुष श्रीकृष्णाप्रती आकर्षण विकसित करू शकतात आणि त्यांची गोलोक वृंदावन धामापर्यंत उन्नती होऊ शकते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्यांनी अगोदर वैकुंठाची प्राप्ती केली आहे आणि त्यांना 4 प्रकारच्या मुक्तींचाही लाभ झालेला आहे, ते देखील कधी कधी श्रीकृष्णांविषयी स्नेह विकसित करून श्रीकृष्ण लोकांची प्राप्ती करू शकतात. 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त केलेले लोक सुद्धा विविध अवस्थांमधून प्रगती करत असतात. प्रारंभी त्यांना श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याविषयी आकर्षण असू शकते, परंतु त्यांच्या परिपक्व अवस्थेत
वृंदावन धामात भगवान श्रीकृष्णांविषयी प्रकट केलेले प्रेम जे आतापर्यंत सुप्त होते त्यांच्याविषयी त्यांच्या हृदयात गोडी वाढू शकते. म्हणून जरी शुद्ध भक्तांनी मुक्तीच्या इतर 4 अवस्थांना क्वचितच प्रसंगी अनुकूल मानले तरी सायुज्य म्हणजे भगवंतांची एकरूप होणे या मुक्तीला ते कधीही स्वीकारू शकत नाही. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अनेक प्रकारच्या भक्तांपैकी ज्याला वृंदावन धामातील श्रीकृष्णांविषयी आकर्षण वाटते त्याला सर्वश्रेष्ठ किंवा प्रथम श्रेणीचा भक्त समजले जाते. अशा भक्ताला वैकुंठ धामातील ऐश्वर्य किंवा द्वारका ज्या नगरीवर भगवान श्रीकृष्णांनी राज्य केले व त्या ऐश्वर्यांविषयी आकर्षण वाटत नाही. तीलरूप गोस्वामींचा असा निर्णय आहे की गोकुळ किंवा वृंदावन या धामातील लीलांकडे आकर्षित झालेले भक्त हे सर्वश्रेष्ठ भक्त होत. भक्तांना जेव्हा भगवंतांच्या एका विशिष्ट रूपाविषयी आकर्षण निर्माण होते तेव्हा तो आपली भक्ती इतर रूपांकडे परावर्तित करण्याची इच्छा ठेवत नाही. उदाहरणार्थ रामभक्त हनुमानाला जे माहित होते की प्रभू रामचंद्र आणि भगवान नारायण यांच्यामध्ये काहीच अंतर नाही तरी देखील तो केवळ प्रभू रामचंद्रांची सेवा करू इच्छितो. याचे कारण म्हणजे भक्ताला एखाद्या विशिष्ट रूपाविषयी पूर्ण आकर्षण असते. भगवंतांची अनेकानेक रूपे आहेत परंतु तरी देखील श्रीकृष्ण हे त्यांच्या मूळ रूप आहे. जरी भगवंतांच्या निरनिराळ्या रूपाच्या भक्तांना एकाच वर्गातील समजले जाते तरी देखील त्यापैकी भगवान श्रीकृष्ण भक्तांना इतर सर्व भक्तांच्या तुलनेने श्रेष्ठ समजले जाते. हरी बोल प्रभूजी. धन्यवाद कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे बघितलं आपण सुखदेव गोस्वामी पण दिलं जातं. सुखदेव गोस्वामी कशा प्रकारे आकर्षण गेले त्यांच्याबद्दल सुत गोस्वामी विचारतात. पहिल्या स्कंदामध्ये 7वा अध्याय आणि 10वा श्लोक 1.7.10 तर 1, 7, 10 त्याच्यामध्ये सुत गोस्वामी विचारतात आत्मारामाश मुनयो निर्गणथा अप्युरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकीं भक्तिं इत्थं भूतगुणो हरिः. तर त्याच्यामध्ये ते विचारतात की आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे आत्माराम व्यक्ती आहेत जे आत्मामध्ये आनंद घेतात. स्वतःच्या आपण आत्मा आहोत त्याच्याबद्दल आनंद घेतात. तर आणि ते आत्मसाक्षात्कार करण्यामध्ये ते रत असतात आणि जरी ते भौतिक बंधनातून ते मुक्त आहेत तर तर मग त्यांना भगवंताची सेवा करण्यामध्ये जी अहेतुकी अप्रतिहत सेवा आहे ती करण्यामध्ये त्यांची इच्छा कसं होते. याचा अर्थ म्हणजे की भगवंत हे जे त्यांची जी गुण आहेत दिव्य गुण आहेत आणि ते सर्वांना आकर्षित करतात. हे जरी जे मुक्तात्मा आहेत त्यांना पण ते आकर्षित करतात. तर अशा प्रकारे आपण बघतो की शुकदेव गोस्वामी हे आकर्षित झाले होते जेव्हा त्यांनी तर सगळं सोडून पळून गेले होते. पण जेव्हा त्यांनी ऐकलं भागवताचा श्लोक तेव्हा ते लगेच आकर्षण झाले भगवंताच्या लीलेचं. खास करून भगवंत किती दयाळू आहेत कृपाळू आहेत कशा प्रकारे पूतनाचा उद्धार झाला भगवंतांनी केला तर तो ऐकून आकर्षण झाले. तर अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींचा उद्धार ते शुकदेव गोस्वामी त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांचं भक्तिमय जीवन चालू झालं. त्याचबरोबर आपण बघतो कशा प्रकारे जे 4 कुमार आहेत सनक सनातन सनंद आणि सनत कुमार तर ते पण भगवंतांच्या फुलांचं जे सुगंध आहे किंवा तुळशीचा जो सुगंध आहे दोन्हीच्या सुगंध जो चंदनाचा लेप ते लावलेला आहे भगवंताला चरण कमला ठेवलेलं ते तुलसी तर त्याच्या सुगंधाद्वारे आकर्षित झाले आणि शुकदेव गोस्वामी भगवंताच्या लीलेच्या आणि गुणाच्या द्वारे आकर्षित झाले. तर
असे म्हणजे शुकदेव गोस्वामी तर पूर्ण मुक्तात्मा होते, पण ते भगवंताचे असतात. याचा अर्थ म्हणजे काय की कसं भक्तीमध्ये श्रेष्ठता आहे आणि भक्ती भगवंताकडे आकर्षित केलं, भक्तीद्वारे भगवंत आकर्षित झालं. तर इवन लक्ष्मी रुक्मिणी पण भगवंताकडे आकर्षित झाली भगवंताच्या लीला श्रवण करून. तर भगवंत सर्वांना आकर्षण करतात. तर हे या श्लोकामध्ये ते सांगतात. तर इथे आणखी खूप स्पष्टीकरण दिलं की मुक्तानाम अपि सिद्धानाम. मुक्त आणि सिद्ध ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते पण सांगितलंय. मुक्त म्हणजे काय, मुक्त म्हणजे भौतिक भौतिक शारीरिक म्हणजे भौतिक दृष्टिकोन जे आहे त्याच्यातून मुक्त झालेली व्यक्ती मुक्त व्यक्ती आहे. आणि सिद्धी म्हणजे काय, जे त्यांना कळालंय की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर त्यांना म्हणजे ते आत्मा आहोत, आत्मा या स्तरावर त्यांनी हे करतात, सर्व कार्य करतात. तर असा फरक सांगितलेला आहे. ज्यांनी म्हणजे जे आपण आत्मा आहोत, आत्माचं स्वरूप जाणलेलं आहे, आत्मस्वरूप जाणले त्यांना ते सिद्ध म्हटलेलं आहे. तर आपण असे वेगवेगळे उदाहरण बघितले. आणि याच्यामध्ये जीव गोस्वामी एक शेवट सांगतात कशा प्रकारे हे वेगवेगळे आनंद सांगितलेले आहेत. तर मनुष्य आनंद म्हणजे आपण जे आता जगामध्ये बघतो कशा प्रकारे लोक कर्म करतात आणि म्हणजे खास करून ते वेद उपनिषद पुराण ह्याचं वाचन करतात आणि शारीरिक दृष्ट्या पण ते दृढ असतात, शारीरिक दृष्ट्या पण ते सक्षम असतात आणि इंद्रिय भोग करण्यामध्ये ते मग्न असतात. तर मनुष्य आनंद त्याला सांगितलेला आहे. आणि मनुष्य गंधर्व आनंद हा दुसरा आनंद सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये हा मनुष्य क्षत्रिय असतो आणि खास करून तो कर्म करतो, पण कर्म करण्याचा उद्देश काय आहे, म्हणजे कर्म करतो ज्याद्वारे तो त्याला लोकांची प्राप्ती होईल आणि तो एक देवी देवता असा बनतो स्वर्गामध्ये. अशा प्रकारे तो एक म्हणजे वाद्य रूपाने तो आनंद भोगतो. त्याला मनुष्य गंधर्व आनंद सांगितलेला आहे. आणि तिसरा जो आनंद सांगितलेला तर देवगंधर्व आनंद. हे वेगवेगळ्या प्रकारचे आनंदाचं उदाहरण जीव गोस्वामी सांगतात तैत्तिरीय उपनिषद मध्ये. कारण शेवटचा जो आनंद आहे तो भक्ती आनंद आहे, प्रेमानंद. त्यासाठी आपण हे वर्णन करतोय. एवढे सगळा उद्देश सांगण्याचा उद्देश एकच आहे की कसं सर्व भक्त आहेत हे या मुक्तानंद सगळ्यांना शेवट आनंद मुक्तानंद वाटतो, पण भक्तानंद ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि बाकीचे जे आनंद आहेत त्या भौतिक जगातले तर त्याच्या तुलना करण्यासाठी जीव गोस्वामी ते सर्व वर्णन करतायत. तर पहिला जो सांगितला मनुष्य आनंद, दुसरा आहे मनुष्य गंधर्व आनंद, तिसरा आहे देवगंधर्व आनंद. देवगंधर्व आनंद म्हणजे मनुष्य हा ब्राह्मण असतो, ब्राह्मण. आणि ब्राह्मण खूप वेद पुराण सर्व त्याचं वाचन करत असतो आणि त्याला भगवंताबद्दलच माहित असते, तत्व ते पण माहित असते. आणि तो गंधर्व बनतो आणि तो पण तिथे आनंद मिळण्याचा प्रयत्न करतो. देवगंधर्व बनतो आणि त्याचा आनंद भोगण्याचा प्रयत्न करतो. नंतर चौथा आहे पितृलोक आनंद किंवा चिरलोक आनंद, चिर किंवा पितृ. तो पण ब्राह्मण आहे आणि त्यांनी पण ब्रह्मन खास करून ब्रह्मन मध्ये विलीन होण्याचा तो प्रयत्न करतो. आणि खास करून पितृलोकानंद त्याचं सांगितलेलं आहे, त्याचं उदाहरण. नंतर अंजनदेव लोकानंद. तर त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही सांगितलेली, पण
तो पण एक देवता आहे, अंजना अंजना देवता, अशा प्रकारे तो अंजना देवता बनण्याचा प्रयत्न करून आनंद. कर्मदेवानंद, कर्मदेवानंद म्हणजे तो पण अग्निहोत्र करतो, आणि तो ब्राह्मण आहे, आणि अग्निहोत्र करून एक स्वर्ग मिळण्याचा प्राप्त करतो. देवानंद 33 करोड देवी देवता आहे, 33 टोटल सॉरी 33 देव आहेत. त्याच्यामध्ये 8 वसू आहेत, 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, इंद्र आणि प्रजापती. त्यांचा जो आनंद आहे तो देवानंद सांगितलेला आहे. इंद्रानंद म्हणजे जो आनंद इंद्र भोगतो त्याला इंद्रानंद सांगितलंय. बृहस्पती आनंद म्हणजे जो बृहस्पती म्हणजे इंद्राचा गुरु आहे त्याचा आनंद, ते बृहस्पती आनंद सांगितलेला आहे. आणि प्रजापती आनंद म्हणजे जे ब्रह्मानी जे ज्या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना प्रजापती बनवलंय, तर त्यांचा जो आनंद आहे तो प्रजापती आनंद. आणि त्याच्यानंतरचा जो ब्रह्मानंद सांगितलेला आहे, ब्रह्मन विलीन होण्यामध्ये जो आनंद आहे तर तो सांगितलेला आहे तो ब्रह्मानंद. प्रत्येक जे असे सांगितलेत ना, आता हा 11वा आनंद आहे, असे एक एक जे वाढत गेलेलं आहे 100 पटीपेक्षा त्याचा आनंद वाढतो, अशा पहिल्या आनंदापेक्षा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की बाकी आजकाल जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत तर त्यांना हे म्हणजे एवढं सखोल ज्ञान मिळणं खूप अवघड आहे. किती मोठा आहे ब्रह्मानंद. त्याच्यामुळं आज प्रत्येकाला वाटतं की ब्रह्म जानाति इति ब्राह्मणास, म्हणजे ब्रह्मज्ञानी म्हणजे ब्रह्मज्ञानी जो आहे, ब्रह्म ज्याला माहित आहे तो ब्रह्मानंद त्याला मिळतो. पण ब्रह्मानंदमध्ये पण आणखी सांगितलेलं आहे, ब्रह्मानंद मिळण्याचा म्हणजे काय हे आहे पद्धत काय, तर जो प्रजापती आनंद आहे आणि त्यानंतर प्रलय होण्यानंतर तो ब्रह्मन बनतो, ब्रह्मानंद मध्ये विलीन होतो. तर ब्रह्मानंद सांगितलं. त्याच्यानंतर ऐश्वर्यानंद म्हणजे वैकुंठ लोकांमध्ये जो आनंद मिळतो तो ऐश्वर्यानंद. आणि शेवटचा जो आहे तो प्रेमानंद सांगितलेला आहे. प्रेम रसानंद किंवा प्रेमानंद तो भक्त्यानंद आहे, जो गोलोकमध्ये आहे. तर असं बघितलं तर 13वा स्तर सांगितलेला आहे. तर असं जीव गोस्वामी त्यांच्या तैत्रीय उपनिषद मध्ये सांगतात की भक्त हा जो दिव्य आनंद आहे तो भक्तीमध्ये किती आहे तर तो सांगतात. आता जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पण आपण आजचा जो विषय आपण बघितला की कसं मोक्षापलीकडील भक्ती सेवा. तर मोक्ष मिळवणं हा भक्तांना एकदम तुच्छ वाटतो, पण त्यांना भक्तीमध्ये एवढा आनंद वाटतो की ती सेवा ती नेहमीच करायला तत्पर आहे. त्याच्यानंतर बाकी दुसऱ्या ह्याच्यातून त्याला इच्छा नाही. तर असे वेगवेगळे आज आपण चर्चा केली. भगवंत कशा प्रकारे इथे कुंती महाराजांचं खूप सुंदर प्रभुपाद स्पष्टीकरण करतात की प्रभुपाद लिहितात या श्लोकात एक विशेष लक्षात घेण्यासाठी गोष्ट आहे, तर ती म्हणजे महान मुक्त पुरुष सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवानांना समजू शकत नाहीत, परंतु केवळ कुंती महाराणीसारखे भक्त नम्रतेमुळे भगवंतांना समजू शकतात. ती जरी एक स्त्री होती आणि तिला पुरुषापेक्षा कमी बुद्धिमान समजले जात होते, तरी देखील तिला भगवान श्रीकृष्णाचे महात्म्य समजले. तर सांगितलंय स्त्रिय वैश्य सुद्धा शुद्ध स्तेपी यांती परामगती. तर भक्ती केल्यानं स्त्रिया वैश्य शूद्र त्यांची गती पण परमोच्च होऊ शकते. त्यामुळं भक्तीमध्ये सर्वांचंच कल्याण आहे आणि सर्व एकदम उच्च गतीला प्राप्त करू शकतात. तर अशी ही भक्ती आहे. आणि आणखी एक शेवटच्या ह्याच्यामध्ये शेवटून दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतात लिहितात की पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या अनेक प्रकारच्या भक्तांपैकी ज्याला वृंदावन धामातील श्रीकृष्णाचे आकर्षण वाटते त्याला सर्वश्रेष्ठ किंवा प्रथम श्रेणीचा भक्त म्हणले जाते. तर इव्हन ऐश्वर्य द्वारका किंवा वैकुंठ धामातील ऐश्वर्य आणि त्यातील ऐश्वर्यापेक्षा आकर्षण वाटत नाही.
तर त्यामुळं निष्कर्ष काय आहे, गोकुळ किंवा वृंदावन या धामातील लीलांकडे आकर्षण झालेले भक्त हे सर्वश्रेष्ठ भक्त होते. तर तर रूप गोस्वामी आजच्या या धड्यामध्ये आपल्याला समजून सांगतायत की तिसरा आणि चौथा दोन्ही धडे सेम याच्यामध्येच एकामागे एक आहेत, कारण त्याच्या दोन्ही संबंधित आहेत. मुक्तानामापि सुद्धा म्हणजे जे सॉरी भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत. तर कशा प्रकारे भुक्ती मुक्ती सिद्धी हे तिन्ही पण वर्ज केले भक्त फक्त एकच उद्देश करतात की मम जन्मनी जन्मनेश्वरे भवतात भक्ती की आम्हाला नेहमी तुमच्या भक्तीमध्ये राहावं, विलीन राहावं. हरे कृष्ण. तर कुणाला काही प्रश्न, कुणाला काही याच्यामध्ये सांगू हरे इच्छिता? कृष्ण प्रभूजी. कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही आधी जे 3 आनंद सांगितले होते ना, जडानंद, ब्रह्मानंद आणि प्रेमानंद, त्याच्या पुढेच हे हा करेक्ट. आता सांगितले ते आहेत का, की त्याचे प्रकार सांगितले? नाही, आज मी जे सांगितलं तर ते जीव गोस्वामींनी कशा प्रकारे हे जडानंदचे ऍक्च्युली जे ब्रह्मानंद 11वा आनंद सांगितलेला आहे, त्याच्या अगोदर जे आनंद सांगितलेत ते भौतिक जगामध्ये कशा प्रकारे जडानंद मध्येच आता ऑफकोर्स ते 3 प्रकारचे आहेत ते दुसऱ्या आचार्याने दिलेले ह्याच्यामध्ये एक नॉर्मल डिस्क्रिप्शन म्हणून रूप गोस्वामी दिलेले याच्यामध्ये. पण आज जे जीव गोस्वामी बद्दल मी सांगितलं त्यांनी या आनंदाचे स्तर सांग म्हणून ह्याच्यामध्ये या 13 आनंदाची तुलना केलेली आहे. तैत्रीय उपनिषद मध्ये ह्याचा उल्लेख आहे की जे म्हणजे किती महान आपल्याला स्तर मिळतोय भक्तीमध्ये, तर तो समजून देण्यासाठी हे सर्व वेगळे डिटेलमध्ये त्यांनी विश्लेषण करून सांगितलंय. तर रूप गोस्वामी तर पहिल्यांदाच ते जडानंद आणि खास करून कसे ब्रह्मानंद आणि प्रेमानंद किंवा भक्त्यानंद सांगितले होतं. पण आता ते सविस्तर डिटेलमध्ये सांगण्यासाठी जो गोस्वामी ते विश्लेषण करून सांगतात. आणि काही प्रश्न कोणाला? आणि 2 उदाहरणं मी सांगितले कशा प्रकारे मुक्त व्यक्ती पण भगवंताकडे आकर्षित होतात. 2 उदाहरणं कुठले सांगितले? सुखदेव गोस्वामी. सुखदेव गोस्वामी आणि दुसरं सनत कुमार. चतुष कुमार. 4 कुमार त्याच्यामधला एक आहे सनक सनातन सनंदन सनत कुमार. हे 4 चतुष कुमार. तर कशा प्रकारे त्यांना भगवंताचे चरण कमलातून स्पर्श केलेली तुलसी तर तिच्या सुगंधानं त्यांचं परिवर्तन झालं आणि ते महान भक्त बनले. तर मुक्ती कशामुळे तुच्छ आहे? काय कारण सांगितलं? 2-3 कारण सांगितलं मी, म्हणजे ऑफकोर्स विश्वनाथ ठाकूर सांगितले, मी फक्त वाचून दाखवले. ब्रह्मन मध्ये विलीन होण्याची भक्तांना इच्छा नाही. 3 कारण सांगितले होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, सेवाची संधी नाहीये. बरोबर. आणखी भगवंताची सुंदरता नाही, भगवंताची सुंदरता बघायला मिळत नाही. हा बरोबर, सुंदरता पण बघायला मिळत नाही. त्यांचे लीला श्रवण करायला मिळत नाही. लीला श्रवण नाही. श्री श्रवण किंवा आपल्याला लीलेमध्ये जसं भगवंताचे जे रस आहे तो रस, त्या लीलेचा रस आपण घेऊ शकत नाही, कारण आपल्याला सगळीकडे ब्रह्मांड सगळे लाईट दिसते, प्रकाश दिसतोय, त्याच्यामध्ये आपण काय करणार? तर अशी स्थिती आहे. त्यामुळं भक्त ह्याच्यामध्ये आकर्षण नाहीये. बाकी लोकांना या भौतिक जगातून मुक्ती पाहिजे, जेणेकरून आपल्याला काही दुःख नको, काही शोक नको, काही व्याधी नको, याच्यातून मुक्त व्हायचं. तर अशा प्रकारे त्यामुळं पण भगवंत मम जन्मनी जन्मेश्वरे हा भक्तांचा उद्देश. ठीक आहे, आणखी काही? 13 आनंद कुठले? एक आनंद राहिला.
तेरा मी सांगितलं ना. पहिले तर सांगितलं की कशा प्रकारे ओके. तर मी जस्ट सांगतो पुन्हा एकदा. मनुष्य आनंद, मनुष्य गंधर्व आनंद, देवगंधर्व आनंद, नंतर पितृलोकानंद, अंजना देव लोकानंद, नंतर कर्मदेवानंद, देवानंद. त्याच्यामध्ये फरक काय आहे? तर कर्मदेवानंद म्हणजे काय की तो अग्निहोत्र करून एक ब्राह्मण आहे, तो स्वर्गाला प्राप्त करतो. तर तो कर्म म्हणजे अग्निहोत्र आहे ना, त्यामुळे तो कर्मदेवानंद सांगितलेला आहे. आणि देवानंद म्हणजे 33 टोटल देव आहेत. 8 वसू आहेत, 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आणि इंद्र आणि प्रजापती. अशा 33 देवांचा जो आनंद आहे तो देवानंद आहे. इंद्र आनंद, बृहस्पती आनंद, प्रजापती आनंद, आणि त्यानंतर ब्रह्मानंद, ऐश्वर्य आनंद, आणि शेवटचा आहे ते प्रेमरस आनंद किंवा प्रेमानंद. प्रेमानंद हा गोलोकमध्ये असतो. ऐश्वर्यानंद हा वैकुंठ लोकाचा आनंद आहे. आणि जो ब्रह्मानंद आहे तो ब्रह्मांमध्ये विलीन होण्याचा जो आनंद आहे तो ब्रह्मानंद. तर असा हा पूर्ण हा धडा आहे. तर असे हे 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये ते सांगण्याचा उद्देश त्यांचा तोच आहे की कसं भक्ती ही किती श्रेष्ठ आहे. आता श्रेष्ठ भक्ती आहे तर मग ते स्वरूप काय आहे तर ते समजून सांगण्यासाठी मग 4थ्या अध्यायामध्ये भक्तिमय सेवेचं शुद्ध स्वरूप काय आहे ते सांगण्यासाठी आता पुढचा अध्याय आपल्याला बघायचा आहे. उद्या आपण कंटिन्यू करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. गौर भक्तवृंद की जय. प्रभु गोस्वामी पाद की जय. आपण बोलू